आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. सियावर रामचंद्र भगवान की छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर श्री संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की. आज आपण सर्व हिंदू माता बहिणी व सर्व तरुण इथं जमलात. आज जमायचं कारण असं आहे का कालपर्यंत कोर्टाचा स्टे होता, काल परवापर्यंत वक्फ बोर्डच्या, म्हणजे आमच्याच मंदिरामध्ये जायला आम्हाला स्टे होता. तो स्टे उठला आणि आज आम्ही इथं आलो. तरी आलो म्हणजे त्या संख्येने आलो. हा स्टे उठला म्हणून आम्ही कमी संख्येने आलो. इष्टे जरी असता तरी आम्ही आलोच असतो, कारण आमच्या मंदिराला प्रवेश करण्यासाठी आम्हाला कुणीच थांबू शकत नाही. आज या कानिपनाथ मंदिराचं आमच्या गावानी जी जुनी आम्हाला एक घाण शिकवली होती, सर्व धर्म समभाव, ती 2005 पर्यंत आम्ही पाळली, आमच्या गावाने पाळली. आणि ह्या लोकांनी ती गद्दारी करून दाखवली. 2005 ला याच्यावर कानीपूर हजरत रमजान शाह नाव असं लावलं. असे बाप बदलायची सवय यांच्यात असते, आमच्यात असे बाप बदलल्या जात नाही. कानिपनाथ बाबांचं कधीही हजरत पुढे लागू शकत नाही. कानिपनाथ हे महाराज आहेत, हजरत नाहीये. आता अक्षयदादांनी प्रशासनाला सांगितलंय ते मंदिरचं, आमचे जे भुयार मंदिर आहे ते उघडा. आमची प्रथा आहे तिथं पाणी टाकायची, ती प्रथावर सुद्धा स्टे असं म्हणणं आहे. आता ती काढली. आज आतापर्यंत आपल्या मतभेदांमुळे इतके दिवस आपण हे लढत राहिलो. आपल्या गावातले जे मतभेद होते ना, जिथं मंदिर आणि धर्म आला तिथं मतभेद आला नाही पाहिजे. आज आपण सर्व इथे एकत्र आलो, तिन्ही वेगळ्या वेगळ्या पक्षाचे. अक्षयदादा बीजेपी, प्राजक्त दादा राष्ट्रवादी, मी शिवसेना. पण आम्ही फक्त धर्म पाहून आलोय, इथं राजकारण करायला नाही आलोय. पण तुमच्या गावात छोटं छोटं आहे ग्रामपंचायत, पण इतकं राजकारण का कोण श्रेय घेईल या मंदिराचं? आज हे जर पाहिले, पाहताय का राजकारण? आणि इस्लाम धर्मामध्ये तर मूर्ती पूजा आराम आहे. मग कुठे मूर्तीची पूजा करताय? या मूर्ती पूजेसाठी नाही चालू आहे. याच्यातली जी मंदिराच्या नावावर जी जमीन आहे ती जमीन हडपवण्यासाठी हे चालू आहे. पण तो त्यांचा षडयंत्र कधीही पुरं होऊ शकत नाही. आज सर्व पक्ष मिळून आज इथं एकत्र आलेत. सगळे हेवे दावे विसरून फक्त धर्मासाठी सगळे इथं एकत्र आलेले, आणि याच्या पुढे सगळ्यांनी त्याच्यात लक्षही घातलेले. आज इथं आमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात माता बहिणी इथं आल्या. कशासाठी आल्या? ते हजरत रमजान शाह साठी थोडी आल्या, त्या कानिपनाथांसाठी आल्या. आणि आमच्या मंदिराला जाण्यासाठी आम्हाला प्रशासन थांबू शकत नाही, कारण वक्फ बोर्ड मध्ये आता सुधारणा झाली. पूर्वी हिंदुत्वादी सरकार कशाला पाहिजे? जेव्हा 1954 मध्ये हा वक्फ बोर्ड तयार झाला, त्यावेळेच्या सरकारने अशा कायदा हा तयार केला होता का त्यावेळेच्या मुसलमानांनी जर कुठल्याही मंदिराला काय सुप्रीम कोर्टावर जरी दावा ठोकला, सुप्रीम कोर्ट त्यांचा आहे, तरी सुप्रीम कोर्टाचा जो कोणी मालक असेल, प्रशासन मालक असेल त्या सुप्रीम कोर्टाची, सुप्रीम कोर्टवर दावा केल्यानंतर सुद्धा त्याला वक्फ बोर्ड मध्ये जावं लागायचं. काही सुप्रीम कोर्ट हे शासकीय आहे. आता त्या कायद्यामध्ये बदल केला म्हणून आपला स्टे उठलाय, आता हा स्टेही उठला नसता.
त्यासाठी आपण समाजाने जागृत होऊन हा कायदा आता थोडं त्याच्यात बदल केला आहे, तो कायदाच रद्द केला पाहिजे. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या भारतामध्ये ज्या समाजाला आम्ही अल्पसंख्याक म्हणतो ना, 10 लाख एकर जमीन त्यांच्या ताब्यात आहे, जी रेकॉर्डली आहे वक्फ बोर्डच्या नावाने. 10 लाख एकर जी रेकॉर्डली आहे आणि जे ताबे त्यांनी घेतलेले आणि ताब्यांची केस चालू आहे, अशी 40 लाख एकर जमीन आहे. 40 लाख एकर जमीन ही आपल्या भारतामध्ये आहे. 96,000 एकर जमीन ही फक्त महाराष्ट्रात आहे. कोणत्या महाराष्ट्रात? जिथं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी आमचा धर्म टिकवण्यासाठी 40 दिवस या औरंग्याची यातना सहन केले, फक्त आमचा धर्म टिकवा म्हणून. आणि त्या महाराष्ट्रामध्ये आज आमच्या जागेंवर, आमच्या मंदिरावर सर्रासपणे कब्जे करतात, वक्फ बोर्ड खाली जातात आणि आम्हाला आमच्या मंदिरामध्ये प्रवेश नाही करू म्हणून थांबवले जाते. कुठल्या महाराष्ट्रामध्ये? या महाराष्ट्रामध्ये. आमच्या देवांचा इतिहास काय आहे? रामायण का घडली? प्रभू श्रीराम एवढे ताकदवर होते, जर त्यांनी विचार केला असता तर एका क्षणात रावणाला मारला असतं. पण त्यांनी आम्हाला माहिती, त्यांना माहिती आहे पुढच्या वेळेस आमचा धर्म, त्यांनी उद्याचा विचार केला का पुढच्या वेळेस आमचा धर्म हा सेक्युलर होऊ शकतो, म्हणून मी वानराला लढायला शिकवतो. तिथं प्रभू श्रीरामाच्या साठी वानर लढले, पण आमच्या धर्मासाठी, आमच्या मंदिरासाठी माणसं लढू शकत नाही. महाभारत का घडली? महाभारत याच्यासाठी घडली, जर धर्म वाचवायचा असेल तर तुम्हाला हत्यार उचलावं लागेल. जर श्रीकृष्णांनी जर विचार केला असता तर ते विधर्मी लोकांना एका मिनिटात संपवले असते, पण त्यांना युद्ध करायला लावलं. कर्णाचा रथ जेव्हा गुंतला होता तेव्हा अर्जुन काय म्हणले? युद्धाचे नियम तुटताय, त्याचा रथ तुटला आहे, त्याच्यावर मी बाण चालू शकत नाही. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं का जेव्हा जेव्हा विधर्मी लोक धर्म विसरतात तर युद्धाचे सगळे नियम विसरून जायचे. मंदिर ताब्यात घेण्यासाठी त्याच्यावर बाण चालवायला लावला, कर्णावर बाण चालवायला लागला युद्धनीती तोडून. आणि जर मंदिर जर ताब्यात घ्यावा लागत असेल आणि कोणी जबरदस्ती याच्यावर ताबा घेत असेल तर काही काळासाठी संविधानाला विसरून आपण आपला कायदा हातात घेऊन आपला मंदिर ताब्यात घेतलं पाहिजे. जर आम्ही तर पूर्णपणे संविधान मानतो, जर हे कोणी संविधान मानत नसेल तर आम्ही पण त्या रस्त्याने चालणार नाही. आमच्या मंदिरावर कोणी कब्जा करत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही. तुम्ही पक्षपात विसरा, आपला धर्म काय शिकवतो ते शिका. तुमच्या आतलं राजकारण असेल, सरपंच आपला परत निवडून येईल, उपसरपंच येईल, सदस्य येईल, पण धर्माच्या बाजूने उभे राहा. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं समाज उभा झाला, हे आपल्या सर्वांना एकत्र करण्यासाठी झालंय. आपण सर्वांनी या मंदिरासाठी जो लढा चालू केलाय तो लढा पूर्णपणे संपुष्टवर आपण एकत्र राहायला पाहिजे. दादा, दोन्ही दादा, मागची जी ही 3 इमारत मस्जिद ही बनली मस्जिद, त्या मस्जिदची ग्रामपंचायत मध्ये नोंद नाहीये. या लोकांना आम्ही सर्वांना कागदपत्र मागून थकलो. त्यांनी काही 1 महिना पहिली माझ्याकडे काही कागदपत्र दिले. ज्या 3 मजली इमारतची कुठलीही परवानगी नाहीये, मग कलेक्टरने तो आदेश का थांबवलाय? ती तात्काळ पाहायला पाहिजे. ग्रामपंचायतीने त्याला परवानगी दिली नाही, तरी आमचा समाज झोपलेला होता थोडा. 3 मजली इमारत तयार झाली बिगर परवानगीची, तरी सुद्धा त्यावेळेस विरोध नाही केला. म्हणून 3 मजली इमारत तयार झाली. इथं आमचं घर आम्हाला बांधता येत नाही बिगर परवानगीचं. 10 वेळेस नोटीस येते, पण 3 वेळा इथं 3 मजली इमारत इथं तयार होतीये आणि तेही आम्ही बघत राहिलो. सर्वात पहिले आपण दोघांनी साहेबांनी लक्ष घालून प्रशासनाशी बोलून ती पहिले 3 मजली इमारत पाडता कशी येईल याच्यासाठी प्रयत्न करा. आपण इथं सर्व मोठ्या संख्येने जमलात, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.